MDH मित्रांनो, ही ऍड आपण लहानपणापासून MDH मसालेवाल्यांची पाहत होतो आणि तुम्हाला माहिती आहे का, ही ऍड पाहिलीच नसेल असा कोणच नाही याच्यामध्ये. पण 5वी नापास असलेला व्यक्ती जो टांगा चालवायचा, ज्याने भारतामधील सगळ्यात मोठी मसाला कंपनी सुरू केली. आता ही गोष्ट 1947 मधील, जेव्हा तर मी पण नव्हतो आणि आपल्यापैकी कित्येक जण नसतील, जेव्हा धरमपाल गुलाटी सियालकोट वरून ऍज अ रेफ्युजी म्हणून भारतामध्ये दिल्ली येथे आले. मग थोडे दिवस भाड्यावर टांगा चालवला, थोडे पैसे जमा केले आणि मग त्या पैशामधून मसाले विकायला सुरुवात केली आणि त्या दुकानचं नाव ठेवलं MDH. याचा लॉंग फॉर्म कोणाला माहिती आहे का? चला सांगतो, मसियादी हट्टी. आता तुम्ही म्हणाला, अरे याचा अर्थ काय होतो? तर जेंटलमॅनचं दुकान. तर मग काय, दिल्लीच्या सर्व लोकांना MDHचे मसाले आवडू लागले आणि मग काय 1959 मध्ये गुलाटी यांनी लार्ज स्केलवर मसाल्यांचं ब्रँडिंग आणि पॅकिंग करायला सुरुवात केली, ते पण अगदी कमी किमतीमध्ये. इतर सेलिब्रिटीला अँबॅसेडर बनवण्यापेक्षा ते स्वतःच त्यांचे ब्रँड अँबॅसेडर झाले आणि याचा परिणाम जर पाहिला तर MDH मसाले 4 लाख रिटेल शॉप्स मध्ये विकले जातात, ज्याचा रेव्हेन्यू 2700 करोड रुपये इतका याच्यामध्ये. तुम्हाला हे माहित होतं का? आणि जर माहित नसेल तर आम्हाला कमेंट करून कळवा, कारण अशी इंटरेस्टिंग माहिती आम्ही या चॅनलवर घेतो. त्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा विसरू नका.